Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaekwad एज कोचिंग क्लासेस वॉश. आपण लेटेस्ट पार्ट 1 मधला टॉपिक चालू केलेला होता सोल्युशन. त्या सोल्युशन टॉपिक मध्ये सोल्युशनची डेफिनेशन, त्याचे टाइप्स ऑफ सोल्युशन आपण पाहिले होते कंपाउंड नुसार. बायनरी सोल्युशन कशाला म्हणायचं, टर्नरी आणि क्वाटर्नरी सोल्युशन. त्यानंतर फिजिकल स्टेट वरून आपण त्याचे 9 प्रकार पाहिले होते. सॉलिड सॉलिड, सॉलिड लिक्विड आणि सॉलिड गॅस. नंतर लिक्विड इन सॉलिड, लिक्विड लिक्विड आणि लिक्विड इन गॅस. नंतर गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड आणि गॅस इन गॅस. तर असे 9 प्रकारचे फिजिकल स्टेट नुसार आपण त्याचे टाइप्स पाहिले होते. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहिला होता, व्हॉट इज मीन्स बाय सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी इज सिमिलर टू देअर मोलॅरिटी. की सोल्युबिलिटी तुमची मोलॅरिटीच्या बरोबर असते, हे देखील आपण सांगितलं होतं. व्हॉट आर द युनिट ऑफ दिस सोल्युबिलिटी अँड मोलॅरिटी. जर तुम्हाला क्वेश्चन आला की सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटीचं युनिट काय असेल, तर दोघांचे युनिट हे इक्वल युनिट्स आहे. सोल्युबिलिटीचं देखील युनिट आहे मोल पर लिटर आणि मोलॅरिटीचं देखील युनिट काय आहे, मोल पर लिटर. कारण आपण डेफिनेशन करत असताना दोघांची जवळपास सेम डेफिनेशन आहे. अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आर कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी और मोलॅरिटी. की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे 1 लिटर सोल्युशन मध्ये किती प्रेझेंट आहे, ती म्हणजे त्या सोल्युशनची काय असते, सोल्युबिलिटी असते. आणि त्या सोल्युबिलिटीला आपण काय म्हटलं होतं, मोलॅरिटी. बट सोल्युबिलिटी ऑफ एव्हरी सोल्युशन आर डिपेंड्स ऑन देअर 3 फॅक्टर्स. की प्रत्येक सोल्युशनची जी सोल्युबिलिटी असणार आहे ती 3 फॅक्टरवर डिपेंड असते, जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ द सोल्यूट अँड सॉल्व्हंट. की सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं नेचर काय असलं पाहिजे. दिलेला सोल्यूट हा क्रिस्टलाइन असेल, अमॉर्फस असेल किंवा आयोनिक असेल किंवा कोव्हॅलंट असेल. त्यानंतर सॉल्व्हंटचं नेचर जर पाहिलं तर सॉल्व्हंटचं नेचर हे पोलार आणि नॉन पोलार असलं पाहिजे. जे लाईक डिझॉल्व लाईक प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटते. पोलार मॉलिक्यूल असेल तर पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि नॉन पोलार असेल तर नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झालेला दिसतो. त्यानंतर सेकंड फॅक्टर पाहिला होता इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. की सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा काय परिणाम होत असेल. इफ टेम्परेचर आर रायजेस द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. जर एखाद्या सोल्युशन मध्ये जर आपण टेम्परेचर वाढवलं असेल तर त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी आपल्याला चेंज झालेली दिसते, म्हणजे इन्क्रीज झालेली दिसते. इफ टेम्परेचर आर डिक्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ द सोल्युशन इज ऑल्सो डिक्रीजेस. पण त्याच टायमिंग मध्ये जर आपण टेम्परेचर कमी केलं त्या सोल्युशनचं तर त्याची सोल्युबिलिटी तुम्हाला कमी झालेली दिसते. तिसरा फॅक्टर आपण कम्पेअर केला होता इफेक्ट ऑफ प्रेशर. इफ यू कम्पेअर द स्टेट्स ऑफ मॅटर, जर आपण स्टेट्स ऑफ मॅटर जर कम्पेअर केल्या तर कोणत्या स्टेट असतात मॅटरच्या, 3 स्टेट असतात बरोबर. एक असते सॉलिड, एक असते लिक्विड आणि एक असते गॅसियस स्टेट. आउट ऑफ 3 द सॉलिड अँड लिक्विड स्टेट देर इज नो इफेक्ट ऑन द प्रेशर. की एखादा सॉलिड सबस्टन्स असेल किंवा लिक्विड स्टेट मधला जर सबस्टन्स असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारे प्रेशरचा परिणाम होत नाही किंवा इफेक्ट झालेला जाणवत नाही. पण दिलेल्या सोल्युशन मध्ये जर स्टेट ऑफ सबस्टन्सची जर तुमची गॅसियस स्टेट असेल तर त्यावेळेस त्या गॅसियस स्टेटचं लिक्विड सोल्युशन मध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होते जर प्रेशर वाढवलं. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. इफ सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. की एखाद्या गॅसियस मॉलिक्युलची लिक्विड मध्ये सोल्युबिलिटी कधी वाढते, ज्यावेळेस आपण त्या सोल्युशनचं प्रेशर वाढवतो त्यावेळेस त्या गॅसियस मॉलिक्युलची लिक्विड मध्ये सोल्युबिलिटी वाढते. आपण पाहतो जनरल एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आपण रिव्हर मधलं पाणी आहे, नदीमधलं, तर त्याच्यामध्ये जे मासे असतात ते मासे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खालच्या साईडला पोवलेले दिसतात. कशामुळे असं होतं रे, बिकॉज इफ टेम्परेचर आर इन्क्रीजेस द ऑक्सिजन गॅस आर इनसोल्युबल इन वॉटर. जर टेम्परेचर वाढवलं तर त्या पाण्यामध्ये जो ऑक्सिजन वायू असणार आहे तो पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही. म्हणून समर सीझन मध्ये जे एक्वॅटिक अॅनिमल असतात ते तुम्हाला खालच्या लेअरमध्ये स्टे झालेले दिसतात किंवा फ्लोट झालेले दिसतात. त्याच्याशी रिलेटेड हेनरी या सायंटिस्टने एक लॉ सांगितलेला आहे आणि तो लॉ आपल्याला पाहायचा आहे. त्या लॉचं नाव आहे हेनरीज लॉ. काय नाव त्या लॉचं, हेनरीज लॉ. एकदम सोपा लॉ आहे, पण तुम्हाला स्टेटमेंट देखील त्याची बऱ्याच वेळेस विचारतात. व्हॉट इज मीन्स बाय हेनरी लॉ, की हेनरी लॉ कशाला म्हणायचं. पण याच्यामध्ये इफेक्ट ऑफ प्रेशरशी रिलेटेड हा लॉ आहे. याच्यामध्ये स्टेटमेंट सुरुवातीला तुम्हाला लिहून देतो पहा. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस, कशाची सॉल्युबिलिटी आपल्याला कंपेअर करायची, गॅसची. मीन्स सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड, इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ही कशाच्या समप्रमाणामध्ये आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस, प्रेशर ऑफ द गॅस अबाव द सोल्युशन या ओव्हर द सोल्युशन म्हटलं तर चालेल. प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन, याला म्हणायचं हेनरी लॉ. काय स्टेटमेंट सांगते पहा, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड
की गॅसची लिक्विड मध्ये सोल्युबिलिटी ही कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. की जेवढं त्या सोल्युशन मध्ये आपण वरच्या साईडनं प्रेशर अप्लाय करणार आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये गॅसियस मॉलिक्यूल त्या लिक्विड मध्ये सोल्युबल होणार आहे. हा हेनरी लॉने त्याच्या लॉ मध्ये सांगितलेला आहे. मीन्स solubility of a gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. की एखाद्या सोल्युशन मध्ये जर गॅसियस मॉलिक्यूल आपल्याला डिझॉल्व्ह करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल. आणि जेवढं प्रेशर आपण इन्क्रीज करणार आहोत तेवढा प्रेशर जेवढा वाढवणार तेवढी त्या गॅसची लिक्विड मध्ये सोल्युबिलिटी काय होते, वाढते. त्याला म्हणतो आपण हेनरी लॉ. एक्झाम्पलच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपण सॉफ्ट ड्रिंक पेत असतो पहा, थम्सअप असेल, कोको कोला असेल, त्याचं झाकण जर तुम्ही उघडलेलं असेल, शेक केलं विगरसली त्याला आणि त्याचं झाकण जर उघडलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातनं बबल्स आलेले दिसतात, म्हणजे इफरवन्सीस येतात. आणि हे जे इफरवन्सीस असतात सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये, तर हे इफरवन्सीस म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस असतो. ज्यावेळेस सॉफ्ट ड्रिंकची ज्यावेळेस बॉटल आपण पॅक करतो किंवा सील पॅक केलेलं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये हायर प्रेशरला कार्बन डायऑक्साईड गॅस त्या लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केला जातो. आणि ज्यावेळेस आपण त्याचं लेड ओपन करतो त्यावेळेस त्याच्यामधून इफरवन्सीस आलेले दिसतात. दिस इज द रिअल एक्झाम्पल ऑफ हेनरी लॉ. एक हेनरी लॉचं एक्झाम्पल आहे. पण इथे तुम्ही एक्झाम्पल सांगत असताना सांगू शकता कार्बोनेटेड वॉटर और सॉफ्ट ड्रिंक्स आर द एक्झाम्पल ऑफ हेनरी लॉ. की डेली लाईफ मध्ये किंवा एव्हरीडे लाईफ मध्ये आपण हेनरी लॉचा कशा प्रकारे युज करत असतो. तर जे आपले कोको कोला असतील किंवा थम्सअप असतील, हा बॉटल पॅक करत असताना आपण कशाचा लॉ युज करतो, हेनरी लॉचा युज केला जातो. याचे डेरिवेशन आहे पण शॉर्ट मध्ये आपण घेऊ. त्याला आपण कसं त्या स्टेटमेंटच्या आधारे प्रूव्ह करू शकतो पहा. तुम्हाला स्टेटमेंट समोर दिलेलं आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस म्हणजे एस, सोल्युबिलिटी म्हणजे काय आहे, एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस अबाव द सोल्युशन. म्हणजे काय इक्वेशन येईल, एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर त्याच्या जागी आपण इक्वल टू आणि कॉन्स्टंट घेत असतो, आणि त्या कॉन्स्टंट आपण इथे घेतलेला आहे केएच. समजा हे इक्वेशन फर्स्ट असेल. मीन्स एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, दॅट इज एस इज इक्वल टू केएच इंटू पी. कारण इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल जे सिम्बॉल आहे तो आपण रिमूव्ह केलेला आहे आणि त्याच्या जागी इक्वल टू आणि कॉन्स्टंटचा सिम्बॉल घेतलेला आहे. मग याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन काय करणार आपण, फेर एस बी द सोल्युबिलिटी ऑफ गॅस. एस म्हणजे काय असेल, सोल्युबिलिटी ऑफ गॅस आर मेजर्ड इन मोल पर लिटर. त्याची जी सोल्युबिलिटी असणार आहे गॅसची ती कशामध्ये मेजर करायची, मोल पर लिटर्स मध्ये. त्यानंतर पी म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस, प्रेशर ऑफ द गॅस अबाव द सोल्युशन, प्रेशर ऑफ द गॅस अबाव द सोल्युशन. पण हे प्रेशर कशामध्ये कन्सिडर केलेलं आहे, बार मध्ये. व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर, द युनिट ऑफ प्रेशर इन हेनरी लॉ इज बार, नॉट ऍटमॉस्फिअर और पास्कल. तर याच्यामध्ये प्रेशरचं युनिट काय कन्सिडर केलं आपण, बार. जे पी म्हणजे काय असेल, प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन अँड इट इज मेजर्ड इन बार. देन व्हॉट इज द केएच, केएच इज इक्वल टू काय असेल रे, के म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो आणि इथं आपण एच घेतला म्हणून म्हणायचं हेनरी लॉ कॉन्स्टंट. काय म्हणायचं, हेनरी लॉ कॉन्स्टंट. मग आता इक्वेशन 1 आपल्याला माहित झालं, एस इज इक्वल टू केएच इंटू पी. एस म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन मोल पर लिटर, पी इज द प्रेशर ऑफ द गॅस इन बार ओव्हर द सोल्युशन अँड के इज द हेनरी लॉ कॉन्स्टंट. आणि केएच म्हणजे काय, तुमचा हेनरी लॉ कॉन्स्टंट आहे. याच्या आधारे जर तुम्हाला केएच युनिट डिटरमाइन करायचं असेल तर काय येईल, केएच इज इक्वल टू ह्या इक्वेशन वरून ही टर्म या साईडला येईल, एस अपॉन पी. केएच इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला, एस अपॉन पी. बट व्हॉट इज द युनिट ऑफ केएच. जर आपल्याला केएच चे युनिट डिटरमाइन करायचं असेल तर काय सांगणार इथं, सोल्युबिलिटी आर मेजर्ड इन मोल पर लिटर. सोल्युबिलिटी कशामध्ये मेजर केली आपण, मोल पर लिटर मध्ये. प्रेशर आर मेजर्ड इन बार, प्रेशर कशामध्ये घेतलेलं आपण, बार मध्ये. देन व्हॉट इज द युनिट ऑफ केएच. मग केएच चे युनिट काय असेल रे इथं, मोल पर लिटर पर बार. हेनरी लॉ कॉन्स्टंट युनिट काय आहे इथं, मोल पर लिटर पर बार. मग बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला सोल्युबिलिटी हा शब्द नाही देता मोलॅरिटी देतात. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे सोल्युबिलिटी इज सिमिलर टू देअर मोलॅरिटी. की सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटी हा कन्सेप्ट सारखाच आहे, पण याच्यामध्ये दोघांचं युनिट देखील सारखं आहे. तुम्हाला हेनरी लॉ कॉन्स्टंटचं युनिट जर विचारलं तर काय फॉर्म्युला अप्लाय करायचा, केएच इज इक्वल टू एस अपॉन पी. देन व्हॉट इज द युनिट ऑफ केएच,
S are measured in mole per liter and P are measured in bar. Due to unit of Henry law constant is mole per liter per bar. But now consider in practically, if pressure is 1 bar, जर आपण इथं प्रेशर जर 1 bar consider केलं, तर प्रेशर जर 1 bar consider केलं, then equation 2 becomes, आणि त्याच्यावर आपल्याला इक्वेशन 2 लिहायचं. मग प्रेशर जर 1 bar असेल तर फायनल इक्वेशन काय तयार होईल? KH is equal to S. जे दिलेल्या सोल्युशन मध्ये जर तुमचं प्रेशर हे 1 bar असेल तर त्यावेळेस सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल देअर हेनरी लॉ कॉन्स्टंट, की जेवढी सोल्युबिलिटीची व्हॅल्यू असणार आहे तेवढीच हेनरी लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. हे प्रॅक्टिकली आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगू शकतो. पण केव्हा? इफ प्रेशर इज टेकन इज 1 bar. जर तुम्हाला प्रेशर हे 1 bar दिलेलं असेल तर इक्वेशन 2 च्या आधारे पी ची व्हॅल्यू 1 घेतली. पी ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर ऍज इट इज राहील. त्याची काय व्हॅल्यू असेल का? नाही. काय राहिले ते शिल्लक? KH is equal to S. Means at a pressure is equal to 1 bar, then equation 2 becomes, that is Henry law constant is equal to their solubility. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला P ची व्हॅल्यू जर 1 bar दिली आणि तुम्हाला सोल्युबिलिटीची व्हॅल्यू दिलेली असेल, पण तुम्हाला विचारले की व्हॉट इज द KH, KH ची व्हॅल्यू काय असेल, तर त्यावेळेस तुम्ही तर डायरेक्ट आन्सर लिहू शकता. जी सोल्युबिलिटीची व्हॅल्यू असेल तीच KH ची व्हॅल्यू असेल, पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रेशर इज इक्वल टू काय दिला पाहिजे? 1 bar. ओके, तर याला म्हणायचं हेनरी लॉ कॉन्स्टंट. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड लॉ पाहायचा आहे. व्हॉट इज द राउल्स लॉ, की राउल्स लॉ कशाला म्हणायचं? दिस राउल्स आर रिलेटेड टू द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन लिक्विड्स. की एखाद्या सोल्युशन मध्ये आपल्याला लिक्विड इन लिक्विड सोल्युशन मध्ये जर वेपर प्रेशर डिटरमाइन करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला वेपर प्रेशर कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय वेपर प्रेशर? वेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? समजा कन्सिडर करा तुमच्याकडे 2 ओपन वेसल आहेत. एका ओपन वेसल मध्ये होलाटाइल कंपाऊंड घेतलेला आहे आणि दुसऱ्या क्लोज्ड वेसल मध्ये तुम्ही होलाटाइल कंपाऊंड घेतलेला आहे आणि दोन्ही वेसलला ऍट द सेम टायमिंग मध्ये काय केलं, तुम्ही हीट द्यायला सुरुवात केली. तेच ओपन वेसल मधला जो कंपाऊंड असेल तो इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात होईल आणि क्लोज्ड वेसल मधला जो होलाटाइल कंपाऊंड असेल तो देखील इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात होईल. पण ओपन वेसल मधला जो कंपाऊंड आहे तो काय करेल? सराउंडिंग मध्ये वेपर जनरेट करेल आणि तो डिफ्यूज होतील वेपर सराउंडिंग मध्ये. पण इव्हॅपोरेशन कंटिन्युअसली चालू होईल त्यावेळेस इक्विलिब्रियम अटेन करेल का? नाही, कारण तो अटमॉस्फिअर मध्ये मिक्स झालेला असेल. पण जे क्लोज्ड वेसल मधलं जे होलाटाइल कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये वेपर जनरेट होतील. सुरुवातीला इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असेल, नंतर कंडेन्सेशनचा रेट वाढेल आणि दोन्ही रेट एका इक्विलिब्रियम कंडिशनला येतील. म्हणजे दोघांचा रेट सारखा असेल, इव्हॅपोरेशन ऍज वेल एज कंडेन्सेशन. ह्या कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनचा रेट जर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल म्हणजे सेम असेल तर त्यावेळेस तिथे जे एक्झिस्ट होणारे जे प्रेशर असतं त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. आपण बऱ्याच वेळेस घरामधलं एक्झाम्पल जर पाहिलं तर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, एका कुकरवर गॅसवर ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती झाकण झाकलेलं आहे आणि दोघाला आपण सेम टेम्परेचरला हीट केलं. ज्या पातेल्यावर तुम्ही झाकण झाकलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तुमचे वेपर तयार होतील आणि झाकण तुम्हाला अप आणि डाऊन मोशन मध्ये मूव्ह झालेलं दिसतं. असं का होतं? कारण ते एक वेपर प्रेशर जनरेट होतं. लिक्विडच्या वेपरमुळे जे प्रेशर एक्झिस्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? जनरली वेपर प्रेशर. मग आता नेमक्या ऍक्च्युअल वेपर प्रेशरची डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज मीन्स बाय वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन, की सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ अ लिक्विड. लिक्विडच्या वेपर्स मध्ये तयार होणारे प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ अ लिक्विड at a equilibrium condition are called as vapor pressure of the solution. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो? वेपर प्रेशर. एकदम शॉर्ट मध्ये डेफिनेशन दिलंय पहा, 1 मार्क विचारतात. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ लिक्विड ऍट इक्विलिब्रियम कंडिशन. सुरुवातीला तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन हे माहित पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्याची डेफिनेशन असाइन करू शकता. ज्या कंडिशन मध्ये इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनचा रेट हा सारखा असतो त्या कंडिशनला म्हणायचं इक्विलिब्रियम कंडिशन. या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये लिक्विडच्या वेपरमुळे तयार होणारे जे प्रेशर असणार आहे त्या प्रेशरला म्हणायचं वेपर प्रेशर. काय डेफिनेशन केले मी? द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ लिक्विड ऍट इक्विलिब्रियम कंडिशन
are called as the vapor pressure. Then what are the factors affecting the vapor pressure? मग कोणकोणत्या फॅक्टरचा परिणाम हा त्या वेपर प्रेशरवर होत असेल? देयर आर सेव्हरल फॅक्टर्स टू अफेक्ट द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. की एखाद्या सोल्युशनचा वेपर प्रेशर हे कमी आहे का जास्त आहे त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे फॅक्टर डिपेंड असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे, कोणता फॅक्टर आहे? तर त्याच्यामध्ये असणारे इंटरॅक्शन किंवा त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणतो का, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, की त्या मॉलिक्युल मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक आहे का स्ट्रॉंग आहे. समजा कन्सिडर करा की एक लिक्विड मॉलिक्युल आहे आणि त्या लिक्विड मॉलिक्युल मधला जर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स वीक असेल तर त्यावेळेस त्याच्यामधलं वेपर प्रेशर कसं असेल, जास्त असेल. मीन्स अ लिक्विड कंटेन्स इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक, द वेपर प्रेशर इज ग्रेटर. जर तुमचा फोर्स हा वीक असेल तर त्याच्यामधलं वेपर प्रेशर हे कसं असतं, हाय असेल. आणि दिलेल्या लिक्विड मॉलिक्युल मध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्यामधलं वेपर प्रेशर हे कसं असेल, कमी असेल. मला सांगा, एखाद्या लिक्विड मध्ये इंटरॅक्शन वीक आहेत म्हणजे तो इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतो. इझिली इव्हॅपोरेट झाला म्हणजे वेपर इझिली तो तयार करू शकतो. मग आपण इथं सांगू शकतो का, जर एखाद्या लिक्विड मॉलिक्युल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असतील तर त्याचं वेपर प्रेशर जास्त असतं. आणि एखाद्या मॉलिक्युल मध्ये जर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असतील म्हणजे बाइंडिंग असेल क्लोज, तर त्यावेळेस तो इझिली इव्हॅपोरेट होत नाही म्हणजे त्याचं वेपर प्रेशर कसं असेल, कमी असेल. दुसरा फॅक्टर तुम्ही इथं कम्पेअर करू शकता, टेम्परेचर. एखाद्या लिक्विडचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर वेपर प्रेशर वाढतो आणि एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर कमी केलं तर वेपर प्रेशर कमी होतो. म्हणजे ते काय सांगणार तुम्ही, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस फॉर पर्टिक्युलर लिक्विड देन वेपर प्रेशर इज ऑल्सो रायजेस. की एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं तर वेपर प्रेशर वाढतो, बट इफ टेम्परेचर डिक्रीजेस फॉर पर्टिक्युलर लिक्विड देन वेपर प्रेशर इज ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे टेम्परेचर जर तुम्ही इथं वाढवलेलं असेल, काय वाढवलं तुम्ही, टेम्परेचर वाढवलं तर वेपर प्रेशर वाढतं आणि टेम्परेचर जर त्या लिक्विडचं कमी केलेलं असेल तर वेपर प्रेशर कमी होतं. आपण शरबत आणि चहा बनवत असताना साखर ऍड करतो, बरोबर. शरबत करत असताना आपण साखरेला हिट करतो का, नाही करत. पण चहा करत असताना साखरला आपण हिट करतो. टेम्परेचर वाढलं की साखर त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळते पाण्यामध्ये. पण रूम टेम्परेचरला आपल्याला ज्यावेळेस शरबत करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये साखर ऍड केली तर ते लवकर विरघळत नाही म्हणजे सोल्युबल होत नाही. पण म्हणजे एखाद्या सोल्युशनचं टेम्परेचर वाढवलं तर वेपर प्रेशर तयार होणार आहे ऑटोमॅटिक, आणि टेम्परेचर कमी केलं तर वेपर प्रेशर कमी तयार होणार आहे. तर हा त्याचा एक परिणाम होतो. आणि तिसरा फॅक्टर आहे मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन हा कन्सेप्ट मी तुम्हाला पाठीमागे देखील सांगितलेला आहे का. मोल फ्रॅक्शन ही इंडिपेंडंट क्वांटिटी असते, टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी असते, म्हणजे टेम्परेचरवर डिपेंड नसते. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी अँड द व्हॅल्यू ऑफ मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज 1 और लेस दॅन 1. की त्याची व्हॅल्यू ही 1 किंवा 1 पेक्षा कमी असते. एखाद्या कंपाऊंडचं मोल फ्रॅक्शन वाढतं म्हणजे त्याचं मोलार मास चेंज झालेलं असतं. इफ मोल फ्रॅक्शन आर इन्क्रीजेस तर वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. जर एखादा सबस्टन्स आहे आणि त्याचा मोल फ्रॅक्शन जास्त असेल तर जेवढं जास्त मोल फ्रॅक्शन असेल तेवढं तो जास्त वेपर तयार करतो, आणि जेवढे कमी मोल फ्रॅक्शन असतील तेवढा तो कमी वेपर तिथं तयार करत असतो. मग इथं काय सांगू शकता तुम्ही, इफ मोल फ्रॅक्शन आर इन्क्रीजेस तर वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस, आणि इफ मोल फ्रॅक्शन आर डिक्रीजेस तर वेपर प्रेशर इज ऑल्सो डिक्रीजेस. तर हे 3 फॅक्टर आहेत जे वेपर प्रेशरवर अफेक्ट करतात. कोणकोणता, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, दुसरा टेम्परेचर आणि मोल फ्रॅक्शन. आता याच्या आधारे आपल्याला एक लॉ शिकायचा, तो लॉचं नाव आहे राउल्स लॉ. राउल्स या सायंटिस्टनी पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन आणि मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन यांचं रिलेशन कम्पेअर केलेलं आहे. आणि ते रिलेशन आपल्याला बाय युजिंग द वेपर प्रेशर ह्या टर्मच्या आधारे आपल्याला एक राउल्स लॉ शिकायचा आहे, जो की 2 मार्काला तो परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच टर्मशी रिलेटेड आहे राउल्स लॉ. आपण पहिला हेनरी लॉ. आता शेवटचा पॉईंट पाहायचा आहे, व्हॉट इज द राउल्स लॉ. ते राउल्स लॉ कशाला म्हणायचं, राउल्स लॉ. स्टेटमेंट तुम्हाला सुरुवातीला मी लिहून दाखवतो पहा, एकदम सोपी स्टेटमेंट आहे. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ any volatile compounds
the partial vapor pressure of any volatile compounds in the solution is equals to the vapor pressure of pure component into its mole fraction, into its काय सांगितलंय mole fraction in the solution are called as Raoult's law. ही झाली त्याची स्टेटमेंट पहा, एकदम सोपी आहे. The partial vapor pressure of any volatile component in the solution. एक सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशन मध्ये दोन volatile compounds आहेत. ते कशाच्या बरोबर आहे? Is the vapor pressure of pure component into its mole fraction in the solution are called as a Raoult's law. याला शॉर्ट मध्ये तुम्ही कसं लिहू शकता? Partial vapor pressure of the solution is equals to the product of vapor pressure of pure component into its mole fraction. तर या फॉर्म्युलेच्या आधारे तुम्ही त्याची डेफिनेशन आणि डेरिवेशन सॉल्व करू शकता. Partial vapor pressure of any solution is equal to the vapor pressure of pure component into its mole fraction in the solution are called as the Raoult's law. मग आता याच्यामध्ये आपण कन्सिडर करत असताना मी सुरुवातीला देखील सांगितलेलं आहे की आपण याच्यामध्ये स्टडी करत असताना फक्त बायनरी सोल्युशनचा स्टडी करत असतो. आणि बायनरी सोल्युशन मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की एक सोल्यूट असतो आणि एक सॉल्व्हंट असतो. तसं याच्यामध्ये राउल्ट्स लॉचं एक्सप्लेनेशन करत असताना आपल्याकडे तीन गोष्टी आहेत. एक पार्शियल वेपर प्रेशर आहे त्या कंपाऊंडचं, एक प्युअर वेपर प्रेशर आहे आणि त्या प्युअर वेपर प्रेशर असणाऱ्या कंपाऊंडचं मोल फ्रॅक्शन कन्सिडर केलेलं आहे. तर ह्या तीन टर्मच्या आधारे आपल्याला हा लॉ प्रूव्ह करता येतो. काय करता येईल बघा इथं सुरुवातीला एक्सप्लेनेशन. कन्सिडर अ बायनरी सोल्युशन, की आपण एक बायनरी सोल्युशन कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर अ बायनरी सोल्युशन कंटेनिंग कंपाउंड्स A1 and A2. एक बायनरी सोल्युशन कन्सिडर केलेलं आहे ज्याच्यामध्ये कंपाउंड्स एक A1 आहे आणि दुसरा कंपाउंड आहे तुमचा A2. हे दोन्हीचे कंपाउंड्स आहे तुमचे कोणते A1 आणि A2. तर याचे आपल्याला तीन टर्म पाहिजे. सुरुवातीला आपल्याला पाहिजे याचं पार्शियल वेपर प्रेशर, नंतर याचं प्युअर वेपर प्रेशर काय असेल ते कंपेअर करायचे आणि याच्यामध्ये असणारे मोल फ्रॅक्शन आपल्याला कंपेअर करायचे. सुरुवातीला मी काय कन्सिडर केलं? Consider a binary solution containing the components A1 and A2, but these both the compounds having the partial vapor pressure are indicated by P1 and P2. की पहिल्या कंपाउंड साठी पार्शियल वेपर प्रेशर घेतलं मी P1 आणि दुसऱ्यासाठी घेतलं P2. Then pure vapor pressure of the first compound is P1 naught and second compound is P2 naught. आता पाहिजे प्युअर वेपर प्रेशर आहे म्हणजे इथं मी 0 घेतलं. 0 आहे म्हणजे काय चेंज झाला का? नाही, याला म्हणायचं प्युअर वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपाऊंड. आणि वरती P1 आणि P2 घेतलं, हे झालं पार्शियल वेपर प्रेशर. मग पहिल्याचं मोल फ्रॅक्शन काय असेल? x1 आणि दुसऱ्याचं मोल फ्रॅक्शन काय घ्यायचं? x2. कारण मोल फ्रॅक्शन साठी सिम्बॉल यूज करतो आपण x. पहिला कंपाऊंड म्हणून x1 घेतला आणि A2 हा दुसरा कंपाऊंड म्हणून आपण इथं काय घेतला? x2. आता आपल्याला तीन टर्म माहित झाल्या. पहिल्या कंपाऊंडचं पार्शियल वेपर प्रेशर आहे P1, त्याचं प्युअर वेपर प्रेशर आहे P1 नॉट आणि मोल फ्रॅक्शन आहे x1. दुसऱ्या कंपाऊंडचं पार्शियल वेपर प्रेशर आहे P2, प्युअर वेपर प्रेशर आहे P2 नॉट आणि मोल फ्रॅक्शन आहे x2. देन अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ राउल्ट्स लॉ. म्हणून इथे नेक्स्ट स्टेपला काय लिहायचं पहा? अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ. अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ. मग राउल्ट्स लॉच्या आधारे आपल्याला काय कंपेअर करता येतं पहा? अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ हा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाऊंड इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. आपण पहिल्या कंपाऊंड साठी जर कन्सिडर केलं तर काय येईल? A1 साठी पार्शियल वेपर प्रेशर P1 इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर P1 नॉट इंटू x1 अँड सेकंड कंपाऊंड साठी काय येईल? P2 इज इक्वल टू P2 नॉट इंटू x2. याला कंबाईन इक्वेशन 1 द्या. जे काय केलं मी? ह्या डेफिनेशनच्या आधारे पहिल्या कंपाऊंडचा पार्शियल वेपर प्रेशर P1 इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर इंटू इट्स मोल फ्रॅक्शन घेतले. दुसऱ्या कंपाऊंडचा पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन घेतले. याला इक्वेशन 1 दिलं.
Then according to Dalton's law of partial pressure, then according to Dalton's law of partial pressure, नेक्स्ट कोणता लॉ यूज करायचा आपल्याला? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता तुम्ही म्हणताल सर डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय? आपण 11वी मध्ये शिकलेलो होतो पहा. एखाद्या सोल्युशन मध्ये जर माझ्याकडे 4 कंपाऊंड असतील तर त्या 4 कंपाऊंडचं जे पार्शियल प्रेशरची बेरीज केल्यानंतर भेटणारं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन म्हणजे तुमचं टोटल प्रेशर असणार आहे. मग ओव्हरऑल सोल्युशन मध्ये किती कंपाऊंड आहेत आणि त्या कंपाऊंडांची सम केली असता भेटणारं जे तुमचं वेपर प्रेशर असेल त्याला म्हणायचं पार्शियल टोटल वेपर प्रेशर. मग एखाद्या सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर मेजर करण्यासाठी आपण ह्या डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचा यूज करतो. म्हणजे काय यूज करायचं सेकंड स्टेपला? अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. मग आपण कोणतं सोल्युशन कन्सिडर केलं इथं? बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे किती कंपाऊंड आहेत? 2. म्हणजे एक P1 घ्यावा लागेल आणि दुसरा P2. म्हणजे इथं काय येईल? टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू P1 प्लस P2. टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू P1 प्लस P2. फर्स्ट कंपाऊंडचं पार्शियल प्रेशर आहे P1 आणि सेकंड कंपाऊंडचं पार्शियल वेपर प्रेशर आहे P2. मग P1 आणि P2 ची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 ची व्हॅल्यू याच्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर काय येईल? PT इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं इथं पहा? P1 नॉट इंटू x1 प्लस P2 नॉट इंटू x2. इक्वेशन नंबर 2. फक्त P1 आणि P2 ची व्हॅल्यू आपण या टोटल प्रेशर मध्ये सबस्टिट्यूट केली. म्हणजे काय घेतलं? P1 not into x1 plus P2 not into x2. But we know that mole fraction are always unity. की आपल्याला माहिती आहे की मोल फ्रॅक्शन ही always unity असते. म्हणजे x1 plus x2 is equal to काय आहे तुमचा? 1 आहे. Then calculate the x1. आपल्याला x1 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय येईल तुमचा? 1 minus x2. समजा हे इक्वेशन 3 असेल. ऑलवेज मोल फ्रॅक्शन काय असते तुमची? युनिटी असते. म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 घेतला. देन कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट कंपाऊंड. पहिल्या कंपाऊंडचे जर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय येईल? x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. म्हणजे x1 ची व्हॅल्यू इक्वेशन सेकंड मध्ये पुट अप करायची. मग काय येईल पहा? टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1 ची व्हॅल्यू काय घ्यायची इथं? 1 मायनस x2 प्लस P2 नॉट इंटू x2. म्हणजे इथं काय केलं मी? P1 नॉट आहे तसा घेतला. x1 च्या जागी फक्त 1 मायनस x2 ची व्हॅल्यू टाकली प्लस P2 नॉट इंटू x2. आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं. काय नेक्स्ट स्टेजला? टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला पाहिजे. काय केलं मी? P1 नॉट इंटू P1 केलं तर काय येईल? P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं तुमचं पहा? याला असं लिहितो मी. टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2 प्लस P2 नॉट इंटू x2. बरोबर? मग आता दोन्ही साईडला तुमच्या x2 टर्म आहे ते आपल्याला कॉमन काढायचे. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय येईल? टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट प्लस P2 नॉट इंटू x2 मायनस P1 नॉट इंटू x2. आता काय केलं तर फक्त मी रिअरेंज केलं इक्वेशन. टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट मायनस च्या इकडे घेतला प्लस P2 नॉट इंटू x2 मायनस P1 नॉट इंटू x2. दोन्ही साईडला x1 आणि x2 टर्म कॉमन आहे. मग कॉमन टर्म बाजूला काढायची. म्हणजे काय फायनल इक्वेशन? टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट इंटू प्लस इंटू P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. इक्वेशन नंबर समजा 3 दिलेला. म्हणजे इथे काय केलं मी? इथे x2 आहे, इकडे x2 आहे, कॉमन काढली. म्हणजे काय राहिलं शिल्लक? PT इज इक्वल टू P1 नॉट प्लस P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. आणि हे जे शेवटचे इक्वेशन आलेले आहे ते काय शो करतं? राउल्स लॉ शो करतो बघा. तर याच्या आधारे आपण वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनला डिटरमाइन करण्यासाठी इक्वेशन नंबर 3 चा यूज करतो. हे झालं राउल्स लॉ चे इक्वेशन. टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 नॉट प्लस P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. तर याच्या आधारे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये ग्राफ पाहायचा. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.